रंभा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर रमा, साई, त्यासोबत पंकज काका आणि मावशी या सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला आहे की इरावतीला आता चांगलंच अडकवायचं. इरावतीला अडकवायचं याचा अर्थ इरावतीचा जो वीक पॉईंट आहे तिचं प्रेम साहिल, त्याला धरूनच तिला अडकवायचं, जेणेकरून ती आपल्याला हवं तसं वागेल. तिचा काटा काढून उपयोग नाही आहे. काटा काढायला गेलो, बाकी काही करायला गेलो तर ते सगळं आपल्यावरच फिरू शकतं हे सुद्धा त्यांना माहिती असतं. आणि मुळात तिचा संबंध कशासाठी आहे आणि ती मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त का करायला आलेली आहे याचं मूळ आता रमा त्यासोबत साईच्या हाती लागलेलं असतं. आणि म्हणूनच ते आता साहिलच्या नावानेच या इरावतीला उल्लू बनवायचं ठरवतात. इरावतीला आता ते दोघंही जण म्हणजे साई आणि रमा वेडं करत असतात. आणि आता साईने साहिल बनून इरावतीला जेव्हा कॉल केलेला असतो तेव्हा इरावती जी आहे ती सुद्धा आता एका वेगळ्याच दुनियेत जाते. ती म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीच्या दुनियेत, प्रेमाच्या दुनियेत जाते. ती इतके दिवस सगळं काही विसरून बसली होती. तिला इतके दिवस असं वाटत होतं की आपलं कोणीच नाही आहे, आपण आता एकटे पडलेलो आहोत. आणि म्हणूनच तिने ठरवलेलं असतं की या मुकादमांना उद्ध्वस्त करायचं, रमा अक्षयला एकत्र येऊ द्यायचं नाही, त्यासोबत घरात भांडणं लावायची, एकमेकांचं सुद्धा जमू द्यायचं नाही. जसं की सीमा अक्षय या दोन मायलेकांमध्ये तिने भांडणं लावलेली होती. त्यासोबत रमा अक्षयला वेगळं करून माहीला या घरात आणलं होतं. त्याचसोबत शशिकांत आणि सीमाचं नातंसुद्धा चांगलं फुलायला लागलं होतं. त्यांच्यातसुद्धा भांडणं निर्माण करायचं काम या इरावतीने केलं होतं. आणि आता नवीनच जानू आणि आनंदमध्ये सुद्धा तिने वादाची ठिणगी टाकली होती. का तर त्यांनीसुद्धा घरात भांडावं त्यांच्या अधिकारासाठी, त्यांच्या हक्कासाठी. आणि हे सगळं काही ती बदला घेण्यासाठी करत होती. का तर तिच्या साहिलच्या खुनाचा बदला. तिचा बॉयफ्रेंड साहिल जो आहे तो मृत्युमुखी पावलेला असतो. तो सुद्धा पार्वती आजीमुळे. खरं तर पार्वती आजीनेच त्या ऑफिसला आग लावली होती. आणि ऑफिसला आग लावल्यामुळे तिचा जो साहिल होता त्या जळून खाक झाला होता आगीत. आणि त्यामुळे तिने ठरवलेलं असतं की यांनासुद्धा मी एकटी जगू देणार नाही, ह्यांनासुद्धा मी संपवणार. आणि त्याच उद्दिष्टाने तिने या घरात आलेली असते. पण आता या सगळ्याला पलटी मारून साई जो आहे तो आता एकदमच षटकार मारतो. आणि त्याने साहिल बनून आता फोन केलेला असतो. आणि साहिलचा आवाज ऐकून तो इरू वगैरे म्हणतो. यातच इरावती एकदम पागळून जाते आणि तिला खरंच कळतं की तिचा साहिल जो आहे तो पुन्हा आलेला आहे. पण साहिलने एक वाक्यसुद्धा आता इरावतीला म्हटलेलं आहे की मी तुझ्यासाठी आता नाही आहे, मी संपलेलो आहे, कारण मी आता तुझ्याजवळ कधीही येणार नाही. तर इरावतीने त्याचं कारण विचारलेलं असताना ते म्हणत असते की ज्यांनी माझा खून केला आहे, ज्यांनी मला तुझ्यापासून लांब केलेत आणि त्यांच्याकडे तू जाऊन राहतेस, याचा अर्थ काय आहे? आता हे सगळं मला कळलेलं आहे आणि त्यामुळेच मी आता कधीही तुझ्याकडे येऊ शकत नाही, असं देखील स्पष्टपणे आता साहिलने सांगितलेलं असतं. हे तर सगळं साईने केलेलं असतं, पण हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. साहिल जेव्हा हे सगळं काही तिला सांगतो तेव्हा मात्र आता इरावती भानावर येते. कारण तिला कळून चुकतं की माझा साहिल जिवंत आहे. गेल्या 20 वर्षापासून ज्याच्यासाठी मी इतकी तरसते, इतकं सगळं त्रास सहन करते, आणि तो साहिल अजूनही जिवंत आहे. आणि मी हे काय करत बसलेली आहे? या लोकांना त्रास वगैरे देणं आणि ह्याच लोकांच्या घरात राहते. मी इतके दिवस समजत होते की ह्या लोकांनी त्रास दिला आहे आणि म्हणून माझा साहिल मेला आहे. पण माझा साहिल जर जिवंत असेल तर मी इथे काय करते? काही झालं तरी माझ्या साहिलला मला शोधावं लागेल, असा देखील आता विचार जो आहे तो आता इरावतीच्या डोक्यात चाललेला असतो. त्या साईने केलेल्या साहिलवरून एका फोनमुळे मात्र आता इरावतीचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलेलं असतं. त्यातच या सगळ्याचा फायदा रमा अक्षयच्या नात्यावर पडणार असतो. कारण इरावतीने तिथूनच तर सुरुवात मुळात केलेली असते. का तर तिचं प्रेम तिला मिळालेलं नसतं आणि म्हणूनच तिने बाकी इतरांना देखील त्यांचं प्रेम मिळू दिलेलं नसतं. जसं की रमा अक्षय यावर तिने तो जो मोठा घाला घातला होता आणि तो घाला काढण्यासाठीच आता साहिल जो आहे तो इथे आता येणार असतो. खरं तर साहिल आपल्या
आपल्याकडे पुन्हा येऊ शकतो हे कुठेतरी आता तिला वाटत असतं आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. आणि ती आता विचार करत ठरवते की काही झालं ते आता मुकादम कुटुंब मला सोडावं लागेल आणि पुन्हा एकदा माझ्या साहिलचा शोध घेऊन मला साहिलबरोबर सुखाने संसार करायला भेटेल, त्याच्यासोबत लग्न करायचं आहे, अशी बरीचशी स्वप्न तिची असतात. आणि ती आता विचार करते की पण त्याआधी मला पुन्हा एकदा साहिलशी कॉन्टॅक्ट करून साईला शोधावं लागेल असं देखील तिच्या मनात असतं. आणि त्याचसाठी त्या गोष्टींचा ती विचार करत असते, कारण तिला कळून चुकलेलं असतं की जर तिचं साहिल जिवंत आहे तर या मुकादमांमध्ये राहून काहीच उपयोग नाही. ह्याच्या प्रॉपर्टीमध्ये तर मला पहिल्यापासून इंटरेस्ट नव्हताच, का तर मला ह्यांना उद्ध्वस्त करायचं होतं म्हणून मी हे सगळं करत होते. पण आता जर माझा साहिलच मला परत भेटत असेल तर ह्यांची प्रॉपर्टी आणि काय या लोकांना वेगळं करून मला काय भेटणार आहे असाच विचार कुठेतरी तिच्या डोक्यात सुरू असतो. तर इकडे आता माहीला पबमध्ये बघितलेलं असतं आणि त्यातच आता अक्षय जो आहे तो रमाला घेऊन घरी जाणार असतो. त्यामुळे माही खूप जास्त डिस्टर्ब असते. तिला असं वाटत असतं की पुन्हा एकदा या माहीची जागा या रमाने घेतली. काही झालं तरीसुद्धा अक्षय हा फक्त माझा आहे आणि तो माझाच राहायला हवा हेच तिच्या डोक्यात असतं. पण आज ती त्या पबमध्ये गेल्यामुळे तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तिला आता अक्षयसोबत राहता येणार नसतं आणि त्यामुळे ती जास्त टेन्शनमध्ये असते. आणि त्यातच तिने आता या सगळ्या टेन्शनमध्ये कॉल केलेला असतो, तो म्हणजे इरावतीला ती कॉल करून या सगळ्याबद्दल सांगते. आणि मला अक्षयने या पबमध्ये बघितले असं देखील तिने सांगितलेलं असतं. आणि त्यावर इरावती म्हणत असते की आता तुला तुझं जे काही करायचं आहे ना ते कर. त्यातच मुळात माहीला राग आलेला असतो, कारण आता इरावतीने हात उंचावलेले असतात. कारण याचं कारण एकमेव असतं, तो म्हणजे साहिल तिच्या आयुष्यात परत आला आहे. तर तिला असं वाटत असतं की या माईचं तरी आपल्या आयुष्यात काय काम आहे, या माहीला मी का जपत बसली, हिला आता अलगद मला बाजूला करावं लागेल असाच इरावती विचार करते. आणि इरावती सरळ त्या माहीला सांगत असते की तुझं तू निस्तर, कारण का प्रत्येक वेळेला मी तुला वाचवायला आली होती पण आता मी प्रत्येक वेळेला तुला वाचवायला येणार नाही असं देखील तिने सांगितलेलं असतं. पण आता अक्षरशः माही दारूच्या नशेतच दारात येऊन बसलेली असते आणि ती पुन्हा एकदा इरावतीला फोन करते आणि इरावतीला सांगत असते की मी ते बाहेर दारात उभी आहे. आणि ती त्या अवस्थेत सुद्धा नसते, एकदम भयंकर दारू पियालेली असते, तिचं तिलासुद्धा समजत नसतं. तेवढ्यातच तिकडे रमा अक्षय गाडीने आलेली असतात. अक्षय खरं तर रमाला माहेरून घेऊन येतो आणि हे सगळं काही आता समोर असलेली ती आता माही पाहते. माही जेव्हा रमा आणि अक्षयला एकत्र पाहते तेव्हा ती खूप जास्त जलस होते. तिला कळून चुकतं की हे दोघंही जण एकत्र म्हणजे आता रमा जवळ आलेली आहे अक्षयच्या आणि आता माझा पत्ता कट झालेला आहे. पण ती एवढ्या त्या नशेत असते ना की ती समोर असलेल्या अक्षयला हाय बाय करत असते. आणि त्याच वेळेला आता अक्षय मात्र त्या माहीला दारात बघून खूप जास्त भयंकर चिडलेला असतो. त्याला तर राग येत असतो, कारण ही माही जी आहे ती कंटिन्यू त्यांच्या नजरेसमोर असते, डोळ्यासमोर असते आणि कितीही काही झालं तरी त्यांच्या संसारात सारखं विघ्न घालायचं काम ही माही करत असते. आणि त्यामुळे तो खूप जास्त भडकलेला असतो. त्यातच आता माही म्हणत असते की तू रमा इथे काय करतेस, तू इथे का आली आहेस, असे अनेक प्रश्न ती विचारू लागते. त्यावर अक्षय तिला म्हणतो ती माझी बायको आहे आणि तिचा अधिकार आहे ती इथे येणारच, मुळात तू इथे का आलीस ते मला सांग. आणि ती इथे का आली त्याचं उत्तर रमा म्हणत असते सांग ना आता आलीस इथे, तुझं प्रेम आहे म्हणतेस ना, आता सांग ना सगळं काय ते, असं देखील रमा आता म्हणत असते. तर ऑलरेडी ही माही जी आहे ती दारूच्या नशेत असते, त्यावेळेला तिला काय बोलावं हे समजत नाही. तर आता तिला इरावतीचा आधार वाटत असतो. तिला वाटत असतं की इरावती येऊन हे सगळं काही सावरेल. पण आता इथे इरावती जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला चित्र भलतंच दिसतं, कारण अक्षयने खऱ्या रमाला आणलेलं असतं आणि ही जी माही आहे हिच्या पोटात बाळसुद्धा नाही आहे, एकदम प्लेन आहे ती. म्हणजे ही आता माहीच समजून आता मला अक्षयसमोर वागावं लागेल आणि ह्या माहीला तिकडनं हकलवून लावावं लागेल हे तर इरावतीला पूर्ण माहिती झालेलं असतं. त्यामुळे इरावती तिथे माहीची बाजू न घेता आता त्या माहीला इकडनं हकलवून लावत असते. त्याच वेळेला आता ती रमाला म्हणत असते की रमा घरात ये, एवढ्या रात्रीची पोटुशी आहेत, बाहेर फिरू नकोस, प्रेग्नेंट बायकाने असं बाहेर रात्रीच्या वेळेला फिरायचं नसतं, तुला किती वेळा सांगितले. आणि असं बोलून ती त्या रमाची काळजी घेत असते आणि त्या माहीला बाहेरच उभं करते आणि त्या रमाला घरात घेऊन ती लगेच दार लावून टाकते. आणि त्यामुळे आता माहीला या सगळ्याचा खूप जास्त राग येतो, कारण आतापर्यंत माही आणि इरावती ह्या दोघीही मिळून या मुकादम कुटुंबाला वाट लावायचं ठरवत होत्या. आणि जेव्हा रमाने माहीकडे साथ मागितली होती इरावतीला बर्बाद करण्यासाठी, तेव्हा माहीने इरावती माझी मैत्रीण आहे असं सांगितलं होतं आणि आज त्या मैत्रिणीने तिला दगा दिलेला असतो. त्यामुळे आता ती
प्रचंड अशी संतापलेली असते. इरावतीकडनं तिला आता ही गोष्टच मान्य नाही होत की ही मला या अडचणीमध्ये टाकेल आणि हिने मला साथसुद्धा दिली नाही. या सगळ्या गोष्टींचा माही आता बदला घ्यायचं ठरवते. आणि म्हणूनच आता माही जी आहे तिथेच उभी असताना अक्षय तिला म्हणत असतो की जा इकडनं निघ, तुला सांगितलेलं कळत नाही का, तू अजून काही ती उभी आहेस आमच्या दारामध्ये, निघ. आणि असं बोलून तो तिला तिकडनं जायला सांगतो. तर इकडे मात्र आता इरावती म्हणत असते की खरंच माझं खूप चुकलेलं आहे, या माईला घरात घ्यायलाच नको. तसंही घरात असून काय उपयोग आहे, ही बिचारी रमा तरी बरी सगळं काही ऐकून घेते, सगळं काही सहन करते. आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की या माहीला आता ह्या घरात घेऊन तसंही उपयोग नाहीच आहे, रमालाच या घरात राहू दे. कारण माझं जे प्रेम आहे ते साहिल आहे आणि मला माझं प्रेम मिळालेलं आहे, तर मी या दोघांच्या प्रेमात विघ्न का आणू. एखादं प्रेम करणारा व्यक्ती जेव्हा लांब जातं तेव्हा किती त्रास होतो हे मला कळतं आहे. आणि या रमाने सुद्धा खूप जास्त त्रास भोगलेला आहे आणि उगाच मला हिला त्रास द्यायचा नाही आहे, कारण माझा साहिल आता जिवंत आहे, तर मी या रमाला तरी का त्रास देऊ. असाच आता इरावती विचार करते आणि त्या माहीला तर हकलवून लावतेच, पण आता रमा आणि अक्षयांना ती जवळ आणते. त्यामुळे माहीला प्रचंड संताप येतो, कारण इतके दिवस माहीने तिला साथ दिलेली असते आणि माहीने एक मैत्रीण म्हणून तिला त्या पेपरवर सुद्धा सह्या मिळवून दिलेल्या असतात. आणि इतक्या दिवसांचं जे काही तिने तिच्यासोबत वेळ घालवलेलं असतं, तिचे सिक्रेट्स ज्या काही माहिती असतात त्या सगळ्या सिक्रेट्स आता माही ठरवते की इरावतीच्या ओपन करायच्या. आणि म्हणूनच ती आता रमाला भेटायचं ठरवते. आणि ज्या वेळेला रमाला ती भेटते त्यावेळेला रमाला इरावतीबद्दल प्रत्येक गोष्ट सांगत असते आणि ती म्हणत असते की इरावती तुमचं मुकादम कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे आणि त्याचसोबत तुझ्या अक्षयला तुझ्यापासून लांबसुद्धा करायचा प्रयत्न तिनेच केला आणि मला तिनेच तर या घरात आणलं, म्हणून मी त्या घरात आले. आणि गोष्ट लक्षात ठेव, तुमचं कुटुंब थोड्या दिवसात उद्ध्वस्त होईल, कारण का तिच्याकडे प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्यासुद्धा आहेत आणि त्यामुळे ती तुम्हा सगळ्या मुकादमांना रस्त्याबाहेर आणणार आहे, हे सुद्धा तिने आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता रमाने हे सत्य ऐकल्यानंतर तिला तर धक्काच बसतो, कारण आता इरावतीने तिच्यासोबत वाईट वर्तवणूक केलेलं असतं. त्यामुळे माहीने आता तिची साथ सोडून रमाला सगळं सत्य सांगितलेलं असतं. त्यामुळे आता रमाला बऱ्याच गोष्टी कळून गेलेल्या असतात इरावतीबद्दल, पण आता रमा सध्या तरी शांत असते, कारण तिला इरावतीचं जे वागणं असतं ते बदललेलं दिसतं. कारण तिला आता तिचं प्रेम मिळणार असतं, तिचा साहिल तिचा फोन करत असतो आणि त्यामुळे तिला कुठेतरी वाटत असतं की नाही, जो साहिल आहे त्याच्या येण्याने इरावतीमध्ये हा बदल झालेला आहे, त्यामुळे त्या स्वतःहूनच हे पेपर्स माझ्या हातात देतील असं मी अपेक्षित करते. आणि त्या माझ्याशी चांगलंही वागत आहेत, त्याचा अर्थ त्या नक्कीच मुकादमांना त्रास देणार नाहीत असाच रमा आता विचार करते. पण आता या सगळ्यामुळे म्हणजे साईने जो काही कॉल केलेला असतो साहिल बनून, त्या सगळ्यामुळे रमाला तर या घरात मुकादमांच्या यायला एंट्री मिळालेली असते आणि त्याचसोबत रमानेच आता हे मुकादम कुटुंब अशा अर्थाने वाचवलेलं असतं. त्यामुळे आता माहीचे तर आता कायमचा टाटा बाय बाय झालेला असतो, पण माही आता काही झालं तरी शांत न बसता पुन्हा एकदा मुकादमांच्या घरात एंट्री मारण्याचं तर ठरवणारच आहे. पण नेमकं काय कारण असेल तिच्या एंट्रीचं हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे की हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.